महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय अखेर लेक लाडकी योजना झाली जाहीर। 1 सप्टेंबरपासून तुम्हाला तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार सरळ 50,000 रुपये। 1 सप्टेंबरपासून खात्यात पैसे जमा होण्यास होणार सुरुवात। लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची मोठी योजना। या योजनेच्यामुळे राज्यातील सर्व मुलांना आणि मुलींना होणार सगळ्यात मोठा फायदा। पालकांसाठी अभिनंदनाची गोष्ट, जर तुम्हाला मुलगी असेल तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन। लेक लाडकी योजना ही योजना तुम्हाला थेट तुमच्या घरात मिळवून देणार 50,000 रुपये। 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत, पण 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करून सप्टेंबर महिन्यातच तुम्हाला मिळणार पैसे। नेमका अर्ज कुठे करायचा, कसे मिळणार तुम्हाला पैसे, कोणकोणते तुम्हाला कागदपत्र लागणार, या सरकारच्या योजनेसाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांच्या कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार। ज्या प्रकारे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली होती, तशा प्रकारे आता लाडकी लेक योजना आणली असून ही योजना पहिल्यांदाच या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र सरकारने ही योजना पहिल्यांदाच आणलेली आहे। आणि या योजनेचा लाभ आता राज्यातील जवळजवळ सर्वच मुलींना होणार आहे। ज्या मुली लागणार, तुमचं वय किती असो, तुमचं वय 1 असो, तुमचं वय 5 असो, तुमचं वय 10 असो, तुमचं वय 15 असो, फक्त त्याला एक मोठी अट सरकारने मांडली आहे। ती अट जर तुम्ही पूर्ण केली असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा पुरता लाभ मिळणार आहे। लेक लाडकी योजना ही योजना आतापर्यंत कोणत्याच राज्यामध्ये नव्हती। महाराष्ट्र सरकारने या योजनेचा अभ्यास करून राज्यातील मुलींसाठी, जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सरकारने नेमका कोणता असा निर्णय घेतला आहे, तो तुमच्या घरात पैसे देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणकोणती कागदपत्रं आहेत। मित्रांनो, ही बातमी खरीच महत्त्वाची आहे। जशी लाडकी बहीण योजना सुरुवातीला खूप लोकांना खोटी वाटायची, अर्ज भरल्याच्या नंतर जेव्हा पैसे येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्या योजनेचं महत्त्व एवढं वाढलं की त्याला खूप मोठी गर्दी झाली होती। आणि तशाच प्रकारची योजना आहे, कारण की सध्या आपण बघायला गेलो की मुलं लाडकी असतात, मुली देखील लाडक्या व्हाव्या। देशामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे। महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण कमी, म्हणजे मुलांचं प्रमाण जास्त असून मुलींचं प्रमाण कमी, हे वाढवण्यासाठी सरकारकडून या वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो। मुलींच्या आईला देखील पैसे मिळणार आणि मुलींना देखील पैसे मिळणार। कोणती आहे लेक लाडकी योजना, त्यामुळे तुम्हाला कसे मिळणार पैसे, त्या योजनेचा आता आपण घेऊया संपूर्णपणे आढावा। ही योजना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, तेव्हा आपण या योजनेच्या सुरुवातीला नेमकं काय करायचं, तुम्हाला पैसे कसे मिळणार, कोणतं लागेल बँक अकाउंट, कोणत्या जिल्ह्यांसाठी योजना आहे, सरकारी बँकांची यादी लागेल का, तुम्हाला काय लागेल, याचा देखील आपण संपूर्णपणे आढावा घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून हा निर्णय सध्या सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे या निर्णयाचं कौतुक करावं तेवढं कमीच राहणार आहे। राज्य शासनाने राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे। मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं, मुलगा मुलगी भेदभाव संपवणं, बालविवाह रोखणं आणि मुलींच्या शिक्षणाला हातभार लावणं, या उद्देशाने राज्य सरकारने लेक लाडकी योजना अधिकृतपणे लागू केली आहे। या योजनेमुळे सध्या तुमच्या मुलीला लाभ होणार आहे। तुमच्या मुलीला सरळ टप्प्याटप्प्याने नव्हे तर एकत्रच 50,000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाणार आहे। 1 सप्टेंबरपासून पात्र अर्जांची पडताळणी सुरू होणार असून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची देखील प्रक्रिया लवकरच सुरू होईल। आता नेमकं काय आहे, नेमकी कशी आहे ही बातमी, ते देखील आपण जाणून घेऊया। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या पालनपोषण, शिक्षणाचा खर्च सोपा व्हावा यासाठी ही योजना आणली आहे। 1 एप्रिल 2023 नंतर किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो। वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व रक्कम एकाच वेळी न देता मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। तर तुम्हाला हे 50,000 रुपये मिळणार आहेत। जन्म, शाळा प्रवेश, माध्यमिक शिक्षण, 18 वर्षे पूर्ण, टप्प्याटप्प्याने तुम्हाला सरकारकडून ही रक्कम तुमच्या बँक खात्यात दिली जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी ही तुमच्यासाठी आहे। सरकारकडून 50,000 रुपयांची मदत खालील 5 टप्प्यावर थेट मुलीच्या किंवा पालकांच्या बँकेत वर्ग केली जाणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, कुठे अर्ज भरायचा आहे,
पहिला, मुलीचा जन्म झाल्यावर पालकांना 5,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते. दुसरा टप्पा तसा आहे की मुलगी पहिलीच्या वर्गात गेल्यानंतर 6,000 रुपये सरकारमार्फत तिच्या बँक खात्यावर दिले जातात. तिसरा टप्पा, मुलगी 6वीत प्रवेश. मुलगी 6वीच्या वर्गात प्रवेश घेईल तेव्हा 7,000 रुपयाची मदत तिला मिळेल. पालकांना देखील हा खूप मोठा आनंदोत्सव असेल. चौथा टप्पा, जेव्हा मुलगी 11वीत जाईल तेव्हा 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये दिले जातील. पाचवा टप्पा, 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलगी 18 वर्ष झाल्यावर तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर तिला 24,000 रुपयांची रक्कम थेट स्वरूपात दिली जाणार आहे. अशा प्रकारे एकूण 50,000 रुपये मुलीच्या भविष्यासाठी शासनाकडून दिले जातात. आता बघूया नेमकी कोणती प्रमुख कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. योजनेचा अर्ज भरताना पालकांकडे खालील कागदपत्र असणं खूप गरजेचं आहे. मुलींचा जन्म दाखला, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीने दिलेला अधिकृत दाखला तुमच्याकडे असायला हवा, तो तुम्हाला लागणारी आवश्यकता आहे. पालकांचं रेशन कार्ड, कुटुंब पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारक असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येईल, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. उत्पन्नाचा दाखला, पालकांचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसल्याचा सक्षम प्राधिकरणाचा तुम्हाला दाखला लागेल. म्हणजे तुमचं 1,00,000च्या आतमध्ये उत्पन्न दाखला तुम्हाला आणावा लागेल. त्यानंतर बँक पासबुकची प्रत, मुलीचे किंवा पालकांच्या आईवडिलांचे आधार किंवा लिंक असलेली बँक, म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असायला हवं, तशा प्रकारची तुम्हाला बँक पासबुक तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असल्याचं आधार कार्ड तुमच्याकडे असेल. म्हणजेच या योजनेसाठी मुख्य 4 अटी आहेत. नेमके काय अटी बघूया. ते कुटुंब महाराष्ट्राचं राज्याचं रहिवासी असायला हवं. मूळ रहिवासी असणं बंधनकारक राहणार आहे. उत्पन्नाची मर्यादा, तुमच्या उत्पन्नाची मर्यादा 1,00,000 रुपयांपर्यंत असणं गरजेचं आहे. पहिल्या अपत्यानंतर किंवा दुसऱ्या अपत्यानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असणं बंधनकारक राहील. आता लाभ कुणाला मिळणार. महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, ज्या पालकांचं रेशन कार्ड पिवळ्या किंवा केसरी रंगाचं आहे त्यांच्यासाठी हे लाभ मिळणार आहे. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र किंवा पंचायत समितीच्या महिला बालविकास विभागात अर्ज उपलब्ध आहेत. शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका या भागात तुम्हाला अर्ज उपलब्ध आहेत. ते लगेच तुम्हाला अर्ज तयार करून तो अर्ज जमा करून घ्यावा लागेल, जेणेकरून तुमच्या अर्जाची पडताळणी होऊन मंजुरी मिळून तुम्हाला तुमच्या बालकांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. पात्र पालकांनी लवकरात लवकर हे अर्ज भरायला सुरुवात करावी, जेणेकरून तुम्हाला तुमचे 50,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये थेट स्वरूपात रोख रक्कम दिली जाणार आहे. ती रक्कम तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी मदत होईल. तेव्हा हा आजचा व्हिडिओ लाडक्या लेकीसाठी होता, लाडक्या मुलींसाठी होता. तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र आहात. नक्कीच यासाठी तुम्ही अर्ज करा आणि तुम्हाला तुमच्या पैशासाठी ही खूप मोठी आणि महत्त्वाची योजना लाभदायक ठरणार आहे. लवकरच या योजनेचा अर्ज भरून तुम्ही तुमच्या प्रक्रिया पूर्ण करा. 50,000 रुपये ही रक्कम खूप मोठी आहे.